If 48 sheets are required for making one notebook, if 48 sheets are required for making one notebook, म्हणजे एक नोटबुक बनवायला ठिकाणी 48 शीट्स लागतात. हाऊ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट विल 5880 शीट्स मेक अँड हाऊ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर. म्हणजे काय म्हटलं ठिकाणी त्याने 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर वन नोटबुक. हाऊ मेनी नोटबुक्स द मोस्ट विल बी मेड फ्रॉम 5880 शीट्स अँड हाऊ मेनी शीट्स विल लेफ्ट ओव्हर. म्हणजे एवढे शीट्स आहेत, एवढे एका नोटबुकला 48 लागतात, तर किती नोटबुक्स फॉर्म होतील. ओके, आणि किती शीट्स या ठिकाणी लेफ्ट ओव्हर म्हणजे शिल्लक राहतील या ठिकाणी. आता मला असं म्हणायचं आहे, टोटल शीट्स किती या ठिकाणी? टोटल शीट्स आर 5880. ओके, शीट्स required for one notebook. Sheets required for one notebook is equal to 5880. 5880 sheets required for one notebook is equal to 5880. बरोबर ठिकाणी is required 48. ओके, वन नोटबुकला ठिकाणी एवढे रिक्वायर्ड ठिकाणी. हाऊ मेनी नोटबुक्स कॅन बी मेड फ्रॉम द गिवन 5880 शीट्स. किती तयार होतील ठिकाणी आपल्याला काढायचे. त्याच्यासाठी काय करायचं ठिकाणी, अनेकावरून ठिकाणी नंबर ऑफ नोटबुक्स जर फाईंड करायचे असतील तर नंबर ऑफ नोटबुक्स इज इक्वल टू टोटल शीट्स divided by (48) means sheets for one notebook. टोटल शीट्स या ठिकाणी आपले 5880. याला डिवाइड करायचं कशाने ठिकाणी 48ने. डिव्हिजनमध्ये 5880ला 48ने डिवाइड केल्यानंतर याचं जे आन्सर निघेल ठिकाणी, तर जो क्वोशंट येईल तुमचा, तर तेवढ्या नंबर ऑफ नोटबुक्स येतील. आणि ठिकाणी जो रिमाइंडर येईल तर तुमच्या ठिकाणी, तर तेवढे ठिकाणी लेफ्ट ओव्हर पेजेस या ठिकाणी तुमचे येतील. ओके, म्हणजे ठिकाणी आपण ठिकाणी डिव्हिजन झाल्यानंतर ठिकाणी पुढे म्हणणार डॅश डॅश नोटबुक्स विल बी मेड, एवढ्या तयार होतील. अँड डॅश डॅश पेजेस अँड डॅश डॅश पेजेस विल बी लेफ्ट ओव्हर. एवढे पानं शिल्लक राहतील. जे रिमाइंडर येईल तो लेफ्ट ओव्हरमध्ये जाईल या ठिकाणी. हे डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा, टेबल बनवायचा 48चा आणि नंतर डिवाईड करायचं ठिकाणी. ओके, याचा आन्सर तुम्हाला पुढच्या पिरियडला मी सांगेल. याच्यानंतरचं आपलं पुढचं एक्झाम्पल आहे, व्हॉट विल बी द क्वोशंट बी वेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. काय बोला ठिकाणी तो स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कुठला तुमचा? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर is 10,000. Okay, smallest 4 digit number is 1000. Okay, आता त्याने काय म्हटलं ठिकाणी, what will be the quotient be when the smallest 5 digit number is divided by the smallest 4 digit number. जर याला याच्याने डिवाइड केलं तर क्वोशंट किती येणार? तर 10,000ला डिवाइड करायचं 1000ने आणि जो काय क्वोशंट येईल तर क्वोशंट इज इक्वल टू डॅश. या स्वरूपात या ठिकाणी फायनल आन्सर लिहायचं. हे झालं ठिकाणी आपले लास्ट एक्झरसाइजचे, लास्ट प्रॉब्लेम सेटचे ठिकाणी 2 एक्झाम्पल. आता याच्यानंतरचा जो भाग या ठिकाणी आपला मित्रांनो तो आहे मिक्स एक्झाम्पलचा.
मिक्स एक्झाम्पलमध्ये कसं आहे ठिकाणी प्रॉब्लेम सेट 16 या ठिकाणी आपला त्याच्या रिलेटेडमध्ये मिक्स एक्झाम्पलमध्ये तुमचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या सर्व गोष्टी ठिकाणी याच्यामध्ये ठिकाणी येतील. बरोबर. आता पहिलं एक्झाम्पल टोटल रुपीज 10,000. त्याने असं म्हटलं इथं फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज अण्णा डोनेटेड 7,000 रुपीज टू स्कूल. म्हणजे या ठिकाणी अण्णा हॅड 10,000 रुपीज, ही डोनेटेड 7,000 रुपीज टू अ स्कूल. 10,000 रुपये होते, 7,000 त्यांनी ठिकाणी स्कूलला डोनेट केले. राहिले किती? 3,000. द रिमेनिंग अमाऊंट वॉज बी डिवायडेड इक्वली अमंग 6 स्टुडंट्स. म्हणजे राहिलेली जे 3,000 होते ठिकाणी इट वॉज डिवायडेड अमंग 6 स्टुडंट्स. ओके. ॲज अ ऑलराऊंड स्टुडंट प्राईज. ऑलराऊंड स्टुडंट म्हणजे अष्टपैलू खेळाडू विद्यार्थी ठिकाणी म्हणून ओके प्राईज दिलं गेलं ठिकाणी. तर ते 6 विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं. 3,000 रुपीज होते, एकूण मुलं होती 6. प्रत्येक मुलाला ठिकाणी किती येतील? तर आपल्याला 3,000ला ठिकाणी 6ने डिवाईड केलं तर वी विल गेट द प्राईज अमाऊंट फॉर 1 स्टुडंट. एका विद्यार्थ्यासाठीची प्राईज अमाऊंट येईल. म्हणजे आता काय काय दिलं ठिकाणी? टोटल रुपीज अण्णा हॅड 10,000, डोनेटेड रुपीज 7,000, रिमेनिंग अमाऊंट किती शिल्लक राहिले? तर मग हे सबट्रॅक्ट करायचं. इथे येईल ते रिमेनिंग अमाऊंट ठिकाणी रिमेनिंग अमाऊंट जी वरची येते ठिकाणी शिल्लक अमाऊंट ठिकाणी 3,000 तुमची. ओके. डिवायडेड अमंग 6 स्टुडंट. 6 विद्यार्थ्यांना वाटले ठिकाणी. अमाऊंट ऑफ इच प्राईज रिमेनिंग अमाऊंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ठिकाणी मिळणारी अमाऊंट किती ठिकाणी प्राईजची? तर रिमेनिंग अमाऊंट जी ठिकाणी तुमची 3,000 त्याला तुम्ही ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे कशाने डिवाईड करणार? 6ने. 3,000ला 6ने डिवाईड करा, यू विल गेट द आन्सर. इथे रिमेनिंग अमाऊंट लिहा आणि त्याला ठिकाणी 6ने डिवाईड करा, यू विल गेट द आन्सर. याला सॉल्व करा. म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे? 2 गोष्टी, सबट्रॅक्शन पण आहे आणि डिव्हिजन पण आहे. पुढचं अमाऊंट कलेक्टेड. आता इथं काय म्हटलं बघा, ॲन अमाऊंट ऑफ 260 रुपीज इच वॉज कलेक्टेड फ्रॉम द 50 स्टुडंट. ओके. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडनं 260 रुपीज कलेक्ट केले. असे टोटल स्टुडंट किती होते? 50 स्टुडंटकडनं ठिकाणी प्रत्येकाकडनं 260 रुपीज कलेक्ट केले. ओके. इफ 11,450 रुपीज वेअर स्पेंड फॉर द पिकनिक. जेवढे गोळा केले होते ठिकाणी त्यातनं एवढे पैसे खर्च झाले. ओके. व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. किती शिल्लक राहिले? पहिले कलेक्ट किती केले हे काढणार आपण. टोटल कलेक्टेड अमाऊंट त्या ठिकाणी इथं करताना ठिकाणी टोटल स्टुडंट 260 मल्टिप्लाय बाय 50 रुपीज कलेक्टेड फ्रॉम अमाऊंट कलेक्टेड फ्रॉम 1 स्टुडंट 260, नंबर ऑफ स्टुडंट 50 या दोघांचा मल्टिप्लाय करणाऱ्या ठिकाणी तर टोटल कलेक्टेड अमाऊंट तुम्हाला भेटेल या गुणाकारातून. ती आल्यानंतर ठिकाणी त्यातनं 11,450 एवढा खर्च केला. मग शिल्लक किती राहिलं ठिकाणी? तर टोटल अमाऊंट तुमची जी ठिकाणी येईल त्यातून तुम्ही 11,450 मायनस करा. हे सबट्रॅक्शन करायचं. हे वजा केलं ठिकाणी तर यू विल गेट द आन्सर. लेफ्ट ओव्हर अमाऊंट शिल्लक अमाऊंट तुम्हाला भेटेल. तर एवढे उदाहरण तुम्ही घरी करायचे भेटेल. ठीक आहे. ओके. धन्यवाद.